नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर आता पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज रात्रीपासून 9 वाजतापासून 17,500 रुपये सरासरीप्रमाणे जे काही नवीन जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये नवीन जिल्ह्याची यादी आलेली आहे। जे काही निधी कोट्यावधी रुपयांचा सरकारने मान्य केलेला आहे तो आता वाटप होण्यासाठी सुरुवात होणार आहे मित्रांनो। आज एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे, दिलासादायक बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी। पीक विमा वाटप जे काही टप्प्याटप्प्याने वाटप इथे सुरू करण्याची जे काही मान्यता इथे देण्यात आलेली आहे 17,500 रुपयांप्रमाणे। तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्याची यादी आपण इथे बघणार आहोत, कोणते जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे। आता टप्प्याटप्प्याने या जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटप होणार आहे मित्रांनो। आता हे पैसे वाटप जे काही आज रात्री 9 वाजतापासून इथे खात्यामध्ये येणार आहे। तर आता सरासरीमध्ये इथे पैसे ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की 17,500 रुपये याप्रमाणे ही कमाल रक्कम नाही, नुकसान भरपाई क्षेत्रफळ त्यावरती अवलंबून राहते। आता तुमचं किती नुकसान झालेलं आहे त्यावरती सुद्धा हे अवलंबून राहते मित्रांनो। आता यामध्ये 5,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये ते 17,000 पर्यंत भरपाई ही काही तुम्हाला दिली जाते। तर यामध्ये कमी जास्त होऊ शकते मित्रांनो, पण सरासरी कमाल जी रक्कम आहे ती 17,500 रुपये इतकी आहे मित्रांनो। आधार अभावी पीक विमा मिळेना। तर आता भरपूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बँक पासबुकला आधार लिंक नाही, त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत तिथे आता रखडलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला खरी माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो। आधार लिंक नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा इथे मिळालेला नव्हता, म्हणजेच बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नव्हते, त्यामुळे त्यांचा पैसा इथे मित्रांनो अडकलेला होता। तर मित्रांनो, आधार अपडेट केल्याची काही काळजी करू नका, पैसे अडकलेले नाही तर फक्त विलंब होतो। तर कधी कधी काय होतं की तुमचं सर्व बरोबर असतं परंतु पैसे येण्यासाठी इथे टाइम लागते। तर आता यामध्ये तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे तुम्ही पाहण्यासाठी सर्वप्रथम तुमचं सर्व शेतामधील सर्व पूर्ण झालेले आहे की हे चेक करायचं आहे। 30% जास्त नुकसान झाले असेल तर पीक विमा कंपनीला क्लेम तुम्ही केलेला आहे का, क्लेम केल्यानंतर तुमचा क्लेम इथे मंजूर झालेला आहे का, हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो। तर तुम्ही पिकाची तक्रार केलेली आहे का, पिकाची नोंद केलेली आहे का, तुमच्या शेतामध्ये सर्व इथं झालेलं आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। त्यानंतर जे इथं यामध्ये 0, बऱ्याच जणांना पैसे इथे आलेच नाही, म्हणजे टोटल क्लेम पेड इथं किती आहे, 0 आहे। तर आता यामध्ये कोणाचा फॉर्म इथे रिजेक्ट होतो, कोणाचा पेंडिंग असते, आधार दुरुस्ती असते। तर अशांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमचं डॉक्युमेंट पूर्ण अपलोडिंगसाठी इथं आलेलं आहे का नाही। हे नवीन तालुके, नवीन जिल्हे आणि त्याचप्रमाणे आता काही गावांचं देखील नवीन समावेश झालेला आहे आणि तालुक्यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश झालेला आहे मित्रांनो। तर जिल्हानिहाय निधी वाटप आपण बघणार आहोत मित्रांनो। पुणे जिल्ह्यामध्ये 155 कोटी, अहमदनगरमध्ये 150 कोटी रुपये, नाशिकमध्ये 45 कोटी रुपये, जळगावमध्ये 140 कोटी रुपये, यवतमाळमध्ये 135 कोटी रुपये, संभाजीनगरमध्ये 130 कोटी रुपये, अमरावतीमध्ये 125 कोटी रुपये, सोलापूरमध्ये 120 कोटी रुपये, लातूरमध्ये 115 कोटी रुपये, अकोलामध्ये 95 कोटी रुपये, नागपूरमध्ये 140 कोटी रुपये, सांगलीमध्ये 110 कोटी रुपये, कोल्हापूरमध्ये 105 कोटी रुपये, बीडमध्ये 100 कोटी रुपये, सातारामध्ये 95 कोटी रुपये, बुलढाणामध्ये 90 कोटी रुपये, नांदेडमध्ये 130 कोटी रुपये, परभणीमध्ये 110 कोटी रुपये, रायगडमध्ये 70 कोटी रुपये, पालघरमध्ये 60 कोटी रुपये, सिंधुदुर्गमध्ये 50 कोटी रुपये आणि भंडारामध्ये 75 कोटी रुपये अशा ठिकाणी या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे मित्रांनो। तर 21 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण इथे बघितलेलं आहे की या जिल्ह्यांमध्ये पैसे जे काही आधार लिंक खात्यामध्ये आहे, ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, तर अशामध्ये पैसे इथे येत आहे मित्रांनो। बरेच जणांचा डीबीटी इथे लिंक नाही, बरेच जणांचं काय अडचण येत आहे ही त्यांची ई पीक पाहणी केलेली नाही, क्रॉप इन्शुरन्स केलेला नाही। तर आता याप्रमाणे खात्यामध्ये इथं तुमच्या खात्यामध्ये येणार नाही मित्रांनो। तर ही सर्व कामे आधार लिंक असो, पासबुक आधारला लिंक असो, मोबाईल नंबर तुमच्या बँक पासबुकला लिंक असो, KYC करणं तुमच्यासाठी खूपच गरजेचं आहे। कारण की सरकारी योजना तुम्हाला तर तुमच्या खात्यामध्ये तर पैसे सरकार टाकणार, पण तुमच्यापर्यंत तुम्ही केलेल्या चुकांमुळे तुमच्यापर्यंत हे पैसा तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही
3 ते 4 कामे लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून महत्त्वाच्या सरकारी योजनेचे तुम्हाला निधी भेटणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तर इथं मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता नागपूर झाल्याच्या नंतर इथे आपण वर्ध्यामध्ये 85 कोटी रुपये, मुंबई उपनगरमध्ये 40 कोटी रुपये आणि मुंबई शहरमध्ये 35 कोटी रुपये असा हा निधी वाटप झालेला मित्रांनो. तर आता या जिल्ह्यांमध्ये जी काही वाटप इथे सुरू झालेलं आहे, तर आता काही जिल्ह्यांमध्ये जी काही इथे पैसे तर जमा झालेले आहेत, यामध्ये 50 ते जे काही 155 कोटी रुपयांपर्यंत वाटप इथे सुरू झालेलं आहे मित्रांनो. तर आता कोणाला पैसे इथे मिळत नाही, तर आता यामध्ये कोणाला पैसे इथे मिळणार नाही ज्यांचा आधार लिंक नसेल, IFC कोड चुकीचा असेल, तुमचा जर IFC कोड चेंज झालेला असेल किंवा पीक विमा अपूर्ण असेल, पीक विमा फॉर्म तुम्ही भरलेलाच नाही, NPCI मॅपिंग नाही आहे, यामुळे पैसे तुम्हाला इथे थांबू शकतात मित्रांनो. तर ही सर्व कामे IFC कोड असो चुकीचा तुम्ही दिलेला असेल, आधार लिंक नसेल, NPCI मॅपिंग नाही, तर तुम्हाला इथे तुमचे पैसे अटकू शकतात मित्रांनो. तर वाटप कधी पूर्ण होणार मित्रांनो. तर आता वाटप हा जो काही आहे यामध्ये सध्या टप्प्याटप्प्याने पैसे खात्यामध्ये येत आहेत. पहिला टप्पा इथं वाटप सुरू झालेला आहे. पुढील 3 ते 7 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा केले जाणारच आहे. तर यामध्ये आता त्यामध्ये जे काही कोणकोणते पिके आहेत, तर यामध्ये सोयाबीन असो, कापूस असो, तूर, तर या पिकांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर येथे आपला मक्का, बाजरी, ऊस, तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. बँक खाते दुरुस्त केल्यानंतर पैसे कधी मिळतील? बरेच जणांची KYC राहते, बरेच जणांचा आधार लिंक नसते, तर हे केल्याच्या नंतर कधीपर्यंत पैसे मिळतील मित्रांनो? दुरुस्त केल्यानंतर अनेक लाभार्थ्यांचे पैसे इथे मिळतील का? त्यानंतर अनेकांना पैसे मिळालेले नाहीत, परंतु तालुका कृषी कार्यालयामध्ये पुन्हा एकदम भेट द्यायची आहे. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी, किंवा तुम्हाला पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर देतो 1447 हा तुम्ही नोंदणी करून घ्या. हा तुमचा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो, 1447. तर हा पीक विम्याचा हेल्पलाईन नंबर आहे, यावरती तुम्हाला तक्रार करायची आहे मित्रांनो. अजूनही पैसे आलेले नाही, तर मुख्य कारण आहे यामध्ये आधार लिंक नाही, NPCI इनॅक्टिव्ह असेल, IFC कोड चुकीचा असेल, बँक खात्यामध्ये जे काही बंद पडलेले आहे, पीक विमा फॉर्म अपूर्ण आहे, टक्केवारी कमी आहे, ज्यामध्ये बरेच जणांचे फॉर्म इथे पेंडिंग मध्ये आहे. आता यामध्ये पीक विम्याचे पैसे यामध्ये कोणाला मिळत आहे काय? यामध्ये कोणाला मिळत आहे पैसे? पीक विमा ज्यांनी भरलेला आहे त्यांचे जे पीक विमा जे मंजूर झालेला आहे, कोणकोणते पीक यामध्ये आहे आपण वरती बघितलेलं आहे. यादीमध्ये नाव आहे, आधार लिंक आहे, ऍक्टिव्ह आहे, यांना पैसे इथे मिळत आहेत. तर लगेचच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर यामध्ये 3 ते 5 हजार काही जणांना इथे मिळत आहे, 3 ते 5 हजार, 8 हजार ते सरासरी 17,000 रुपये, याप्रमाणे जे काही डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे येत आहे. तर लगेचच तुमचं खातं तपासून घ्या, खात्यामध्ये आली की हे तुम्ही नक्की तपासा. आणि मी सांगितलेले कामे तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी मित्रांनो, जेणेकरून तुमचा पैसा अडकणार नाही. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.